नाशिक भगूरमधून आपले प्रतिनिधी योगेश खरे जोडले गेलेले आहेत। तर योगेश, भगूरची निवडणूक देखील चर्चेमध्ये आलेली होती, कारण शिंदेंच्या शिवसेनेला रोखण्यासाठी राष्ट्रवादी सोबतच ठाकरेंची शिवसेना आणि भाजप एकत्र आली, त्यामुळे तिथे देखील चर्चा सुरू झाली होती की ही निवडणूक नेमकी कशी होणार आहे। सध्या त्या ठिकाणी काय वातावरण पाहायला मिळतंय? खरं आहे, मोठी चुरशीची निवडणूक ही भगूरची निवडणूक ठरलेली आहे। खरं म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांचं जन्मस्थान असलेलं हे ठिकाण आहे आणि त्यामुळे ही जी जन्मस्थान आहे हे जवळजवळ गेल्या 3 दशकापासून ठाकरे शिवसेनेच्या ताब्यात होतं। मात्र आत्ता हे कोणाच्या ताब्यात जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। यासाठी जे विजय करंजकर होते, ज्यांनी हे 3 दशकापासून ताब्यात ठेवलं होतं, ते आता शिंदे गटात गेले आणि त्यामुळे शिंदे शिवसेनेने या ठिकाणी पूर्ण जोर लावलेला आहे। आपण बघू शकतो की पूर्ण तयारी जी आहे ती या परिसरामध्ये झाली आहे। पोलीस फोर्स हा लावण्यात आलेला आहे। अगदी तापमान जर आपण बघितलं तर हे जवळजवळ 9 अंशावर या ठिकाणी पोहोचलेलं आहे। त्यामुळे थंडी, कडाक्याची थंडी आहे। त्यामुळे सकाळी सकाळी खूप लवकर आपल्याला मतदानासाठी गर्दी दिसेल अशी परिस्थितीने आपण बघितलं तर पोलीससुद्धा अजून शेकोटीसमोर या ठिकाणी ऊब घेताना दिसत आहे, कारण की मोठ्या प्रमाणात थंडीचा कडाका हा गेल्या 2-3 दिवसामध्ये वाढलेला आहे। त्यामुळे एकूणच रंगत ही या ठिकाणी येणार आहे। आत्ता जर आपण बघितलं तर आज प्रत्येक मतदाराला घरातून बाहेर काढण्याचा प्रयत्न मतदानासाठी या ठिकाणी केला जाईल आणि त्यामुळे कोण किती मतदार बाहेर काढतं आणि किती मतदारांना मतदानापर्यंत केंद्रांपर्यंत पोहोचवतं यावर हे सर्व गणित आपल्याला इथलं अवलंबून दिसेल। आपण एकूण जर बघितलं तर भगूरसह नाशिक जिल्ह्यामध्ये 11 ठिकाणी ह्या निवडणुका होत आहेत आणि त्यासाठी 53 उमेदवार हे नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक आहेत, जे उभे आहेत आणि यामध्ये सर्वाधिक उमेदवार चांदवडमध्ये आहेत। 10 उमेदवार नगराध्यक्ष पदासाठी उभे राहिलेले आहेत आणि बाकी जर आपण बघितलं तर त्र्यंबक वगैरे वेगवेगळ्या भागांमध्ये 7 ते 8 उमेदवार हे प्रत्येक ठिकाणी आपल्याला दिसत आहेत। ते मात्र भगूरमध्ये थेट लढत आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी नक्कीच योगेश, तर भगूरची निवडणूक ही चुरशीची होणार आहे आणि त्याकडे देखील संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे।